नमस्कार मंडळी, मी राजेंद्र नारायण भंडारी, राहणार शिरपूर. माझं शिक्षण BSc ॲग्री MBA. मी पुणे महाविद्यालयातनं शिक्षण पूर्ण केलं. आता कृषी निविष्ठा, आता शेती म्हटलं म्हणजे कृषी निविष्ठा म्हटलं म्हणजे काय, रासायनिक खतं, बियाणे, खतं, इतर अवजारं. तर ज्यावेळेला विषय आला खताचा, तर खतामध्ये भारतात खूप चांगल्या कंपन्या आहेत, भरपूर दुनिया कंपन्या पण आहेत. पण ज्या वेळेला मी याराच्या संपर्कात आलो, 2011 पासून मी याराचं काम करतोय, याराचं डीलर आहे, तर लक्षात आलं की याराचं जे डिओशन आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये, क्वालिटी म्हणजे शेतकऱ्याचं गुणवत्ता, शेतकऱ्याचे उत्पन्न जे गुणवत्तापूर्वक यायला पाहिजे, ज्याला एक्सपोर्ट मार्केट मिळेल, ते यारामुळे खूप चांगला त्याचा फायदा होतो आहे. आणि एक नंतर लक्षात आलं की जो शेतकरी याराचे खतं वापरतो, तो दुसरे खतं वापरायला तयारच होते, कारण त्याला सिद्ध झालेलं असतं की माझं कशाने उत्पन्न वाढलं आहे. यारा जे पण प्रॉडक्ट आणते त्याला शेतकऱ्याने अगदी ॲक्सेप्ट केलं. किंमतपेक्षाही त्याने गुणवत्तेला महत्त्व दिलं. आणि अर्थात गुणवत्ता आणि मिळणारे रिझल्ट हे बघता किंमत हा सुद्धा भाग त्याला गौण वाटायला लागला. त्यानंतर याराने आता जी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की एक नवीन शृंखला आणली, यारा रेगा. पहिल्यांदाच दाणेदार स्वरूपातलं हे विद्राव्य खत आहे. पर्टिक्युलरली आपला धुळे जिल्हा बघितला तर इथं आपली जी जमीन आहे ती डीप ब्लॅक सॉईल आहे मोस्टली, म्हणजे ज्याला आपण कॉटन सॉईल म्हणतो, ती पाणी पण धरून ठेवते. अशा परिस्थितीमध्ये यारा रेगा हे नक्कीच वरदान ठरेल, कारण याचा pH कमी आहे. कोणत्याही पिकाला, पर्टिक्युलरली जर तुम्ही म्हणाल की ऊस, पपई, भाजीपाला जे आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतात, पर्टिक्युलरली केळी जर विषय बघितला तर केळीला सुरुवातीच्या काळामध्ये जर त्याचे पानांची लांबी, रुंदी, घड, जी त्याची आपण वाढ अवस्था म्हणतो, त्या अवस्थेमध्ये एक निसर्गाचा एक आहे की त्या काळामध्ये त्याला नत्र आणि पालाशचा जो रेशो आहे हा 1:1 लागतो. आणि याराने जे आपल्याला खत दिलं आहे ते 17:0:17 एक्झॅक्टली त्याच्यामध्ये 1:1 प्रमाण आहे. आणि ते खत वापरल्यामुळे निश्चितच आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं, त्यांना खूप चांगले रिझल्टही आले. त्याच्यानंतर जेव्हा आपण निसण्याचा काळ म्हणतो त्यावेळेला नत्र आणि पालाशचा जो रेशो तो 1:2 किंवा 3 असा लागत असतो. आणि त्याच्याकरता याराने स्पेशल 12-23 वगैरे असे जे खतं आणले रेगामध्ये, त्याच्यामुळे निश्चितच त्याची जी उत्पादकता आहे ती केळीची खूप चांगली वाढेल. आपल्या धुळे जिल्ह्यामधली केळी जी पर्टिक्युलरली शिरपूर तालुका जर म्हटलं तर आज खूप माल आपला एक्सपोर्ट क्वालिटीचा बनतो आहे. आणि जे पण लोक एक्सपोर्ट करत आहेत ते त्यांच्या शेतकऱ्यांना याराचीच खतं रिकमेंड करतात की बाबा रे, तुझ्या केळीला याराची खतं लावलेली आली तर त्याच्यावर क्वालिटी चांगली निघेल, डाग कमी पडतील. आणि अभिमानाने सांगावं लागतं की ही खतं आता शेतकरी चांगल्यापैकी ॲक्सेप्ट करतो आहे. माझं एकच म्हणणं आहे सगळ्या दुकानदारांना, विक्रेत्यांना, की जी खतं आपल्या जमिनीकरता चांगली, जी खतं आपल्या पिकाकरता चांगली, जी खतं जो उत्पादन निघणार आहे ते खाण्याकरता चांगलं आहे, तीच खतांचा आपण आग्रह धरला पाहिजे. थँक्यू यारा.